परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शाळा प्रवेशोत्सव या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत लोकमान्य नगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 46 मध्ये भेट दिली। यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांचं स्वागत देखील केलं। सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं की माझ्या मतदारसंघातील सर्व पालिका आणि शासकीय शाळांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या यशस्वी आरंभासाठी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या गेल्या। मार्गक्रमण व्हावं या दृष्टिकोनातून शाळेचा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसानिमित्त या बालकांच्या शाळेचा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसानिमित्त या चिमुकल्या मुलांचं गुलाब पुष्प घेऊन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वागत होत असताना अनेक शुभाशीर्वाद या विद्यार्थ्यांना साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आणि गोड आणि मनाला सुखावणारी अशी एक संकल्पना आहे की जन्माला आल्यानंतर जेव्हा बाळ रडू लागतं किंवा आपल्या हालचाली करतं, या हालचालीमध्ये त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व दडलेलं असतं आणि आज खऱ्या अर्थानं विद्यार्थी जेव्हा शाळेत पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्या पाऊलांच्या आठवणी, त्याच्या पाऊलांच्या साहेबांच्या हस्ते उद्घाटन होते। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आजचा शाळेचा पहिला दिवस या ठिकाणी साहेबांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी अंजू ओढे साहेब, स्थानिक नगरसेवक राकेशजी शिंदे साहेब, सौ शीतलताई ढवाळे मॅडम, जयेंद्रजी दरेकर साहेब, रामचंद्र सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांचं, नवागत विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे। त्यांना करून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत। विविध शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान केले जात आहे आणि हे सगळे नवीन साहित्य पाहून विद्यार्थ्यांना देखील आनंद आहे, उत्साह त्यांचा वाढलेला आहे। येत्या पहिलीतून विद्यार्थी अंशिका जोया या ठिकाणी मंचावर येऊन, तसे दुसरीचे विद्यार्थी आरुष, जया, तिसरीतील प्रियांश, स्वरा असे विद्यार्थी आज या शाळेमध्ये आले आहेत आणि या ठिकाणी प्रदान केलं आहे। एक आनंदाने उत्साहाने आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते या त्यांच्या आशीर्वाद तुम्ही खूप भाग्यवान आहात। तुमचं भाग्य खऱ्या अर्थानं खूप मोठं आहे की या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय परिवहन मंत्री स्वतः या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहून या सगळ्या चिमुकल्या बालकांना त्यांनी खूप खूप आशीर्वाद दिले आहेत आणि आठवण अशीच आपण जपून ठेवावी। आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे। महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील। आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतो आहे। 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदारसुद्धा आहे। काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत। त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्यांचं स्वागत करून त्यांना शालाप्रयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे त्यांना सगळ्यांना आम्ही
दिलेल्या आहेत, अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे. स्थिती आहे, मी मगाशीच आमच्या सगळ्या शिक्षण मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली की मी पहिल्यांदा 97 साली महापालिकेचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो. त्यावेळची पटसंख्या आणि आज 30 वर्षानंतरच्या पटसंख्येमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रामुख्यानं सर्व पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला प्रवृत्त करत असतात किंवा ते हा विचार करत नाही की इंग्रजी तर काय भविष्यामध्ये मुलांना येईलच, परंतु लहानपणापासून मराठी माध्यमाच्या शाळेतून जर त्या मुलांचं शिक्षण घेतलं तर योग्य होईल. परंतु ICSE किंवा CBSEच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तरच आपली मुलं चांगली नाव कमावतील अशा उद्देशानं पालक खाजगी शाळांमध्ये शिक्षण घ्यायला मुलांना घेऊन जात असतात. माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आमचे शिक्षक वर्ग आणि महापालिका देत असते, तर जास्तीत जास्त अशा महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घ्यावं. मराठी माध्यमाच्या शाळेतून जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न तेवढं करणं गरजेचं आहे. पालकांची जर समस्या असतील तर समस्या आम्ही सोडू. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे ह्या मताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिक्षण मंडळाला हवं ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे सूचना केलेली आहे की कुठल्याही शाळा पुनर्जीवित करत असताना त्याचं नवीन शाळा बनवत असताना कंजूसी करू नका, निधीची कमतरता असं भासवू नका किंवा दाखवू नका. पूर्णपणे जी निधीची उपलब्धता असेल ती ते शाळांसाठी द्या. आणि मला असं वाटतं हळूहळू आमच्या ह्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा अद्ययावत कशा करता येईल, चांगल्या कशा करता येईल, चांगले दर्जेदार शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पालकांच्या पाल्यांना कसं देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये ती सुधारणा आम्ही करू.